नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की परिचारिकांचा संप हा मेयो आणि मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये सुरू आहे. रुग्णालयामधील परिचारिकांच्या संपावर दुसऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्याने नागपूरमधील मेयो आणि मेडिकलसह शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थिती गंभीर झाली आहे. विशेषतः मेडिकल रुग्णालयातील सामान्य वॉर्डमध्ये परिचारिका नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. 7व्या वेतन त्रुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे एकट्या मेडिकल रुग्णालयातील सुमारे 1100 आणि मेयोमधील 150 आणि आयुर्वेदिक रुग्णालयातील 35 परिचारिका कामावर नाहीत. संपामुळे मेयो आणि मेडिकल रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत आणि इतर किरकोळ आणि गंभीर शस्त्रक्रियाही 50% अधिक कमी झाल्याची माहिती आहे. मेडिकलमध्ये 52 वॉर्ड आहेत आणि परिचारिका केवळ 109. मेडिकलमध्ये एकूण 52 वॉर्ड असून सुद्धा 12 वॉर्ड आहेत, 12 शस्त्रक्रिया गृहे, 5 अतिदक्षता विभाग आणि कॅज्युअल्टी विभाग 3 आहेत. हे विभाग सांभाळण्यासाठी जवळपास आपल्याला 1119 परिचारिका आहेत, परंतु संपामुळे केवळ 109 परिचारिका या कर्तव्यावर असून रुग्णालय प्रशासनासमोर ड्युटी लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वॉर्डात परिचारिका नसल्याने रुग्णांची जबाबदारी नातेवाईकांवर आली आहे. डॉक्टर सांगेल ते काम नातेवाईकांना करावे लागत आहेत. तर मित्रांनो, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांचे हाल सुद्धा होत आहेत. स्त्रीरोग आणि प्रसूती विभागातील 5 वॉर्ड आणि 2 लेबर रूममध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र परिचारिका संपावर असल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना औषधे आणि उपचारांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी निवासी डॉक्टरांना परिचारकांची कामे सांभाळावी लागत असल्याने त्यांची दमछाक होत आहे. त्याचप्रमाणे अनेक वॉर्डमधील परिस्थिती हाताळण्यासाठी मेयो आणि मेडिकल रुग्णालयांनी ज्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे त्यांना अर्धवट उपचार करूनच सुट्टी देण्यात सुरुवात केली असल्याचे समजते. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे नर्सिंग विद्यार्थ्यांची मदत सुद्धा घेतली जात आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभागाने 40 आणि मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजमधील 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षातील तसेच MSCच्या अशा 70 विद्यार्थ्यांना रुग्णसेवेत तात्पुरत्या स्वरूपात नेमले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून सरकारने तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. तर मित्रांनो, आपल्या आरोग्याशी संबंधित असलेली ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा परिचारिका कामावर नसतात तेव्हा ऑब्व्हियसली रुग्णांची खूप जास्त परिस्थिती गंभीर होऊन जाते. रुग्णांचा जीव हा धोक्यात येतो जेव्हा नर्स या कामावर नसतात. तर परिचारिकांचा वेतनासंबंधीचा त्यांनी उचलून धरलेला मुद्दा जो आहे त्यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा आणि त्यानुसार जे काही निर्णय आहेत ते सरकारने लवकर घ्यावे, ज्यामुळे त्या लवकरात लवकर कामावर रुजू होऊ शकतील आणि त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल आणि त्यांची परिस्थिती याप्रमाणे बिकट होणार नाही. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नागपूरच्या लोकल न्यूजसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.